जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भीमराज कडक आपल्या चॅनलवर। आज आहे 12 जून 2026 आणि आजचा दिवस म्हणजे आंबेडकरी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस। मित्रांनो, विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक दिवसाचा सदुपयोग केला, कोणताही दिवस वाया घालवला नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे 12 जून या एकाच तारखेला वेगवेगळ्या वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय महत्त्वाचे कार्य केलं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला आंबेडकरी इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। मित्रांनो, पहिली घटना आहे 12 जून 1936 ची। आजपासून बरोबर 90 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावती येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण सभा घेतली। या सभेत त्यांनी अस्पृश्यता निवारण या विषयावर आपले परखड विचार मांडले आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा आग्रहाने पुरस्कार केला। मित्रांनो, हे तीन शब्द लिबर्टी, इक्वॅलिटी, फर्टिनिटी हेच पुढे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा आत्मा बनल्या। आता येतो 12 जून 1937 चा ऐतिहासिक दिवस। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकोला येथे आले। त्यांनी सरदार जुदार सिंग, जे त्या काळी मॅजिस्ट्रेट आणि अध्यक्ष होते, त्यांच्यासोबत प्राथमिक शाळेसमोरील मंडपात एक ऐतिहासिक झुणका भाकरी सहभोजन केला। हे केवळ जेवण नव्हतं, हा एक क्रांतिकारी संदेश होता। उच्च अधिकारी आणि दलित समाज एकत्र बसून जेवतात हे दृश्य त्या काळात अकल्पनीय होतं। बाबासाहेब सहभोजनाद्वारे जातीभेद मोडत होते। मित्रांनो, 1937 म्हणजे बाबासाहेब त्याच वर्षी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकीत विजय होऊन आमदार झाले होते आणि तरीही ते सामान्य जनतेत जाऊन सहभोजन करत होते। हेच त्यांचे महान कार्य होतं। आता येतो 12 जून 1951 चा दिवस। भारत स्वातंत्र्य झाला होता, पण दलित, कामगार, शोषित वर्गांना लढाई संपली नव्हती। या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे कामगार आणि शोषित वर्गांच्या मेळाव्यात एक महत्त्वाचे भाषण केलं होतं। त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणून सामाजिक न्याय मिळत नाही, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी स्वातंत्र्य लढा द्यावा लागेल। हे भाषण म्हणजे त्यांच्या हिंदू कोड बिल साठीच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे होतं। त्याच वर्षी डिसेंबर 1951 मध्ये हिंदू कोड बिल संसदेत मंजूर न झाल्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। आता येतो सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रसंग 12 जून 1955 या दिवशी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना बौद्ध धर्म स्वीकारण्याचे ऐतिहासिक आवाहन केलं आणि हे आव्हान म्हणजे पुढे येणाऱ्या 14 ऑक्टोबरच्या 1956 च्या महाधम्मक्रांतीचा पाया होता। बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मी हिंदू म्हणून जन्मलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही। हे वचन त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये दिलं होतं। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आणि त्यांच्यासोबत 5 लाखांहून अधिक अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, जी जगातील सर्वात मोठी धर्मांतर घटना ठरली आणि या महाक्रांतीचा पाया 12 जून 1955 रोजी मुंबईत रचला गेला होता। मित्रांनो, आता एकत्रितपणे बघूया वर्ष, ठिकाण आणि घटना। 12 जून 1936 अमरावती, स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांचा पुरस्कार। 12 जून 1937 अकोला, झुणका भाकर सहभोजन, जातीभेद मोडणारा संदेश। 12 जून 1951 मुंबई, सामाजिक न्याय आणि समतेचे भाषण। 12 जून 1955 मध्ये मुंबईत बुद्ध धर्म स्वीकारण्याचे ऐतिहासिक आव्हान। एकाच तारखेला 4 वेगवेगळ्या वर्षांमध्ये 4 महाक्रांतीची घटना घडली। मित्रांनो, बाबासाहेब केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक युग होते, एक क्रांती होती, एक प्रकाश होते। त्याने आपलं संपूर्ण आयुष्य शोषित, दलित, कामगार, अपेक्षित वर्गांसाठी वाहिला आणि 12 जून या एकाच तारखेला इतिहास बघितलं तरी जाणवतं बाबासाहेब किती अखंड, अथंग आणि प्रेरणादायक होते। त्यांचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भीम।